तर आज व्हिडिओ जरा असा हटके आहे आणि आज भरपूर काम होते, त्यामुळं म्हटलं आज नंदी पण बाहेर काढला आपण. तर बोला हटके विषयी. हटके विषय असं काय नाही, फक्त आपल्या फॅमिली विषयीच बोलायचं हे सगळं. हां जसं की आपण आता आपल्या घरातली व्यक्ती असल्यावर जसं समजून सांगतो त्याच पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. आम्ही आतापर्यंत कधी म्हणत नाही की आमचं फॅन्स किंवा ह्याचं फॅन्स त्याचं फॅन्स, ते फक्त इथं आले आपण म्हणतो की तुम्ही कोणाचं चाहताय जास्त एवढं. आपण असं आम्ही फॅमिलीच मानतो. हा. सगळ्यांना जेवढी व्हिडिओ बघतात आवडीनं ती आणि जी काळजी करते त्यांना आम्ही आपली फॅमिली म्हणतो. फॅमिली म्हणजे कोण तर घरातला सदस्य. होय. आपली फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब. तर आपल्या कुटुंबाकडून एकच अपेक्षा आहे ती पण कळकळीची की कुणाच्याही व्हिडिओ खाली जाऊन कुणालाही बोलू नका आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा कुणाला काही बोलू नका. होय. तुम्ही बघता आम्ही एवढे व्हिडिओ करतो, कधी आम्हाला राग येतो काय येतो, पण कधी आमच्या तोंडात अपशब्द येत आहे किंवा व्हिडिओ करायचे म्हणून कुणाला त्रास होईल कुणाच्या म्हणजे मनाला लागेल असं आपले व्हिडिओ पण नसते. कधीच नसते. होईल तेवढं चांगलं दाखवण्याचा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काय होतं आपली फॅमिली एखाद्या व्हिडिओ खाली जाऊन जर आपल्या व्हिडिओ विषयी किंवा आपल्या ह्या नंदीविषयी बोलली, हा नंदीचा तर नाही मोठा विषय झालाय. ह्या नंदीनं विषय काय केलाय म्हणजे आता काय होते आपल्या जे आपलं इथं घडेल का नाही या नंदीविषयी बाजाविषयी त्याने आतापर्यंत तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे शेअर करण्याचा सगळा प्रयत्नच केलाय. बरोबर. होय. तर चला आता आपण बाहेर जाऊन बोलूया, कारण आता कोंबड्यांची खाऊ खाऊ चिळे झाल्या, त्यामुळे तर दंगा धुडकूस असणार आहे. आपण मागे शेडमध्ये जाऊन बोलूया. चला. शेड नाही दाखवलं. काय सेटअप घालतोय का नाही बसण्याचा? गावला म्हटलं मागला सेटअप जरा आपलं सकाळपासून जे धडपडतोय ते कसं दिसतंय की म्हणून म्हटलं हे जरा सेटअप घेऊया आपण. होय. आणि ह्यो आलाय बघा मागणं. आपल्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवूया. तर हे काय करायला नका ते पाचपासून काय करते. चला तर मेन विषय येऊया. तर हे शेअर करायचं महत्त्वाचं की आपली फॅमिली आहे ना, परिवार ती काय करते ती आता तिथं भाज्याचा बाबांनी आज हे झालं ते झालं म्हणजे त्यातली अपेक्षा की बाबांनो ही पार्टी भाज्याला सळी करू शकते. होय. मग त्यासाठी तिथं जाऊन कमेंट करते की बाबांनो हा भाज्या असा भाजी आहे 5,005 फॅमिलीचा तिथे तुम्ही सळा करा वगैरे वगैरे. मी काय म्हणते कृपया करून अशा कमेंट करू नका. आणि काही दादा ती कमेंट अशी करते की त्या पुढल्या दादाशी पण म्हणजे आवडत नाही, कारण त्यांचं काय घेणं देणं नाही हो आपल्याशी. म्हणजे ती आपले व्हिडिओ वगैरे पण बघत नाही ते, म्हणजे ते एमजी आहेत ना, एमजी दादा, एमजी काय नाव आहे बैलगाडा एमजी दादा. आपण एमजी दादाच असं. हा. मग आता हे एमजी दादा पण आम्हाला कुणी तर फॅमिलीनं सजेस्ट केलेलं. त्यात मेसेज वगैरे म्हणून आपण फोन लावत होतो. आणि त्याविषयी काय झाला त्यासाठी कुणी तर कमेंट केली. कमेंट केल्यानंतर त्यांचा फोन आला. मी नव्हतो घरी, मग ती घरी होती, माझा मोबाईल होता घरात, मग उचलला. तर ते म्हणजे ते तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही अशी कमेंट आल्या म्हटल्यावर तुम्ही रिमूव्ह करून टाकायची. रिमूव्ह करून टाका. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुमचा कमेंट बॉक्स बंद करून ठेवत जावा. आणि त्यावेळेस कसं झालेलं, एकतर 2 दिवस व्हिडिओ आले नव्हतात आणि आमचा खरंच मेंदू नव्हता थाऱ्यावर. आम्ही युट्यूबकडे बघितलंच नव्हतं. आणि त्या ती कमेंट आलेली नंतर त्यांनी रिप्लाय दिला. मग ते म्हणलेत आम्ही बघितली कमेंट, माझ्या मित्राने का बघितली कमेंट, त्यानं मला सांगितलं, मला माझं व्हिडिओ करायला वेळ नाही. अरेच्या दादा म्हणलं हो. पण त्या दादासने एवढा राग आला की ती दादा काय तर म्हणलं, तर त्या दादांचं नाव काय मिस्टर गणेश. मिस्टर गणेश दादा आपल्या बाजीचं फॅन आहेत. तर ती काय म्हणलं इकडं नंदी देऊ नका, म्हणजे आपल्या बाजा इकडं देऊ नका एमजी दादांच्याकडे द्या, छत्रपती संभाजीनगरला तिथं मी जातो आणि राहतो असं ती बोलल्यावर त्या दादांना राग आला. आणि ती कमेंट सुद्धा त्या व्हिडिओच्या खाली आहे, तर तुम्ही ती कमेंट जाऊन वाचा. तिथं त्या दादांनी सुद्धा बैलांचा दोस्त ह्या चॅनेलवरनं रिप्लाय दिलेला आहेत. आणि नंतर त्या दादांचा अजून एक विषय काय झाला की तुम्ही खरं बोलता का, केवढं खरं बोलता ती मला माहित नाही. तर त्या दादांनी सांगितलेलं की 20,000 रुपये शेवट आपण बाजाला डन करून टाकू. हा ते विषय. हा 20,000 रुपये म्हणजे तेच म्हणलेले परत म्हणले ते 20,000 रुपये आपण डन करून टाकू. बरं, मग आम्ही काय विचार केला की आपल्यासाठी 20 केले, 10 कमी केलेत. 10 म्हणजे तेच की 20,000 रुपये केलेत का आपल्यासाठी, 10,000 रुपये कमी केलेत का असं. आणि म्हटलं मग मी दिला म्हटलं अगं व्हिडिओ सांगे का आपण असं. तर आमचा परत विषय असा झाला की म्हटलं जर आपल्यासाठी केलं असलं तर ह्यांचं नुकसान नको बिनकामाचं. नुकसान नको, कारण यांचं एवढं तुम्ही घेताय आणि आमचं तीच घेताय म्हणून आम्ही ते व्हिडिओ बोललो नाही. त्यात आमची चुकी झाली, तू बोलायला पाहिजे होतं. त्यांनी बोललेलं पण मीच म्हणलं की नको त्या दादांचं नुकसान नको आपल्यामुळे. तर ती दादा पुन्हा म्हणलं की माझी काय पब्लिसिटी करायची एवढी काय म्हणजे ही नाही, मी काय तुम्हाला प्रमोशन करायला सांगितलंय का, नव्हतं सांगितलं. पण ही विषय कुठे निघालाय मला तेच कळलं ना. प्रमोशन वगैरे करायला सांगितलं का ती दादा तिथं म्हणलं. तर म्हणलं दादा तसं काय नाही, फॅमिलीनं मला सजेस्ट केलं, फोन येत होतं इन्स्टाला अजून सुद्धा भरपूर त्यांच्या सगळ्या रील अजून येते, त्या जी नवीन नवीन आहेत त्यांना ती रील दिसली की ती इकडं. म्हणजे आपलं कसं इन्स्टा फॅमिली वेगळी, युट्यूब फॅमिली वेगळी आहे.
त्यांचा पण गैरसमज झाला की ती म्हटली ती तुम्हाला 20,000 रुपये सांगितलं, तुम्ही का शेअर केलं नाही का? त्यात आम्ही विचार केला की म्हटलं आईला आपल्यासाठी जर कमी केला असेल परत तुम्ही मी म्हटलं दादा मी फोनवर बोलतो, मी म्हटलं बरं आम्ही सांगितलं असतं 20,000 रुपये आमच्यासाठी केलंय, बरं तुम्ही म्हणलं असतं राव तुम्हाला सांगितलेलं फक्त 20,000 रुपये तुम्ही कशाला जग जाहीर करून टाकलं सा, तुम्हाला कोणी सांगितलेलं, तुमच्यासाठी 20 ठेवलेलं मी, म्हणून हा विषय होता. आईला म्हटलं बरं म्हटलं राव आधी बोलला असतं तर आम्ही सांगितलं असतं, म्हणून त्याने म्हणले ते तुम्ही खरं बोलता का? होय बोललं ना मला बोलत तसं तुम्ही खरंच खरं बोलतं कितपत ती मला माहित नाही, पण तुम्हाला तीच म्हणलं तर काय झाला विषय त्यांचं पण बरोबर आहे. त्यांनी व्हिडिओ आपला आत्ता बघितलाय, त्यांच्या पहिल्यापासून ती व्हिडिओ व्हिडिओज बघत नाहीत आपलं आता पण बघत नाही ती, त्यांचं मित्र बघते दोघं तिघं. त्यामुळे त्यासून ते जरा आपल्याबद्दल जरा वेगळं वाटले, बरं वाटू दे. चला तर गैरसमज काढून घ्या आणि प्लीज 5,005 परिवार. आणि हो त्या दादांनी त्या मिस्टर गणेश दादांना सांगितले म्हणजे दादांनी की मी बाजा फुकट सांभाळतो, तुम्ही जाऊन तिथं राहावा असं त्यांनी सांगितले. आणि ही का शेअर करतोय कारण की परत आणि गैरसमज होईल. एमटी दादांनी सांगितलंय की ही तुम्ही व्हिडिओत बोला. होय त्यांनी बोला म्हणून सांगितलं व्हिडिओ विषय आहे. आणि त्या व्हिडिओत पण आपण स्पष्ट सांगितलं होतं की त्या दादांना जाऊन आता फोन पण करू नका, काही कॉल पण करू नका, आम्ही आता सगळा विषय थांबवलाय. तरी पण आपल्या कमेंटमध्ये असं बोललं तर खरंच कधी कुणाला कमेंटमध्ये कुणाच्याच काय बोलू नका आणि आपल्या नंदीचं नाव दुसऱ्या कुणाच्याही व्हिडिओत जाऊन घेऊ नका. त्यामुळे खरंच लई गैरसमज होती ती आणि सगळंच वेगळं होते. आता दुसरा गैरसमज काढूया. हा डॉक्टरांनी व्हिडिओ टाकला एक, म्हणजे त्यांचं युट्यूब चॅनेल आहे. हा त्यांना कोणी कमेंट हाय तिथं मी वरच काढल्या कमेंट, तर ती कमेंट बघा. ते पण आता असंच की आम्हाला पण कळतं लगेच कोण कमेंट करते काय. आणि ही पण कालच्याच व्हिडिओ खाली बघितलं दादांनीच एका कमेंट केली, दादा तेवढं तुम्ही जाऊन डॉक्टरांच्या व्हिडिओ खाली बघा. हाय ना. तर डॉक्टरांचा व्हिडिओ काढलाय आणि आता कमेंट दिसत्या. तर डॉक्टर साहेब तुमच्याकडून ही बाजी 5,005 बैल हा सरळ झाला नाही शेवटी, आणि ही एका दादाने कमेंट केली आदित्य पाटील. तर डॉक्टर साहेबांनी रिप्लाय दिलाय, आपण बाजीवर अप्रोक्ष का असेना पण बाजी प्रेमी आहात याचा मला आनंद आहे. तुमच्यासारखे बाजाची फोनवरून चौकशी करणारे खूप आहेत. जर बाजीच्या मालकांना डॉक्टरांची गरज नसेल किंवा बाजीचा मालक डॉक्टरांच्या संपर्कात राहत नसेल तर डॉक्टरांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? प्रश्नचिन्ह. एखाद्या जनावरांना बरे करणे किंवा आजारातून मुक्त करणे ही तुम्हाला वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. बैलाच्या प्रेमाबरोबर डॉक्टरांच्या सोबत राहून त्याचा पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा डॉक्टर यश मिळू शकतो. जर बाजीच्या मालकांना जसा माणूस दररोज कपडे बदलतो तसे डॉक्टर बदलणे आपणास योग्य वाटते का? मला ही बाकीच बोलायला काही एवढं वाईट वाटलं नव्हतं, तर की आपल्याला म्हणजे जरा वाईट वाटलं कारण की काय म्हणले डॉक्टर साहेब, जर बाजीच्या मालकांना जसा माणूस दररोज कपडे बदलतो तसे डॉक्टर बदलणे आपणास योग्य वाटते का? आता ह्याचं उत्तर मी देतो. काय सांगतो विषय तुम्हाला बघा, प्रत्येकाला आर्थिक टंचाई असते आणि काय आता सांगायची गरज नाही. आता बाबा बाजावर एवढा खर्च केला आहे आणि जेवढं सांगितलं डॉक्टरांनी तेवढं सगळं केलंय. शेवट बहुतेक डॉक्टरांच्या ध्यानानुसार डॉक्टर म्हणजे आता पूर्णपणे शारीरिक दृष्ट्या बाजा सगळा झालेला आहे. आता त्याला काहीच नाही, शेवटी हाय तिथे सगळं त्याच्या डोक्याच आहे. नंतर फेरा आपण काढाय शेवटचा ठरला की आता सगळा पाळणार, तेव्हा गेला डरडाव धडाकला, परत नेला तिथंच नेला, परत ट्रीटमेंट केल्यावर काय केलं करायचं ते केलंच. मग ते ट्रीटमेंट केली कळते ती सगळ्यांनी वाळाकली. म्हणजे डॉक्टर साहेबांनी केली ट्रीटमेंट केल्यानंतर म्हटली आता होतं व्यवस्थित. मग तिथं पण बाबानं नाराज केलं. मग परत काय झालं म्हटलं बासात हे विषय. मग तिथनं परत तिकडे फिरायला गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर गाठ पडले कुठले आपले. तसं नाही झालं, तुम्ही गेला असं घोड्यावरती, घोड्यावाला दादा तुमच्या लई मागे लागलं की या माझ्या घोड्यावर एकदा फेरा काढा. तिथे गेले होते अमोल दादा, म्हणलं की दादा तुम्ही अजून एक डॉक्टर आहेत फुकट, जर बाजी पळाला तरच पैसे द्यायचं, तोवर पैसे द्यायचे नाहीत. अशा हिशोबावर त्या दादांनी फोर्सफुली आपल्याला शुभम डॉक्टर बघून दिलेत. आणि शपथ सांगतो आता कुणा शपथ घेऊ माझी घ्या. नाही तुझी शपथ मला खोटी शपथ आहे. म्हणजे कारण की तुझी शपथ सगळ्यात जास्त जो कोण नाव आहे बाजाची शपथ घेऊन सांगतो. बाजाचा 1 रुपया मी डॉक्टरने दिलेला नाही. अजून डॉक्टरने पण बिल किती सांगितलंय मला विचार, तुम्ही बिल सांगा अजून बिल सांगितलं. होय टार्गेटच आहे ह्याला सगळा पळवायचा. डॉक्टरांनी अजून 1 रुपया घेतलेला विचारलं तरी पण सांगत नाही. आमचं तेव्हा मन इतकं खच्ची करत आलेला, मी म्हणलं बाजाचा तेव्हा पण म्हणलं. मग तेव्हा मी तिथं म्हणलं ना डॉक्टरची चर्चा केली. मग माझं जोडीदार पण म्हटलं बघ आता पैसे खर्च होते त्याच्यावर, आणि म्हणून डॉक्टरने असं सांगितलं. मग म्हणलं कर म्हणजे या विषय. आणि डॉक्टर साहेब म्हणजे आपले डॉक्टर आल्यापासून मी खरं सांगतो काय असेल स्पष्ट लय बदल झाला आपल्या ह्याच्या दावणीत. म्हणजे आपलं माहिती डॉक्टर आहे शुभम डॉक्टर म्हणा, लहानच आहेत ते आमच्यापेक्षा जास्त,
कारण अभ्यास जास्त आहे ना. अभ्यास केलाय आणि तसं काय नाही की डॉक्टर वगैरे बदलला. आम्ही आतापर्यंत ज्या फॅमिलीनं गोष्टी आणि जेवढे सांगितल्या माझ्या संपर्क डॉक्टर आले का नाही त्यांच्यावर माझं वैर वगैरे वाकडं वगैरे काहीच नाही. होय, आम्ही असं कधीच नाही की कुणाला बाबा काही तुम्ही- बोललेलो नाही. असं तुम्ही केलं ते केलं असलं कधीच वाद बीत काहीच नाही. आणि आम्ही आता एवढं काही झालं गेलं तर आम्ही तिथं तोच विषय सोडून दिलाय आतापर्यंत. हा, आता पुढली कमेंट वाचता नाही म्हणतील तुम्हाला जे वाईट केलं तेवढंच तेवढंच वाचून वाचून दाखवलं. दाखवलं. पुढला ऐका आता. आणि बाजीचं सर्व कुठे गेले माणूस हा दररोज कपडे बदलतो तसं डॉक्टर. हा, आणि बाजीच्या सर्व समस्या काय आहेत याचा पण अभ्यास केला आहे का? आपण जर बाजीवर बरा होण्यासाठी आर्थिक खर्च केला असेल तरच बाजी बरा न होण्याची कारणे मालकाकडून समजतील. मला काय कळालं मला पण नाही. चला पुढं. आर्थिक खर्च केला असेल तर बघा, माझ्याकडे चॅलेंज स्वीकारली जाते परंतु माघार घेतली जात नाही. 100% आपणासाठी माझे एवढेच वाक्य ठरेल पुरेसे आहे असे वाटते. माझ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक बाजी सेवा घेण्यासाठी येत असतात. याचीही मला सेवा शुश्रूषा करायची असते. आपण बाजी बैलाचे मालक बनून पहा. बाजी बैलाचे मालक संपर्कात राहिल्यास पुन्हा बाजीसाठी प्रयत्न केला जाईल व त्याला बराई केला जाईल. आपण बाजीचे सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ मला पाठवून द्या. सर्व योग्य व उपाय तुम्हाला सांगितले जातील. प्रत्येक सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात पशु मालकाने राहायलाच हवे तरच त्यासाठी पर्याय निघू शकतो. फक्त चौकशी करून पर्याय निघत नसतो. आपण पुन्हा यशस्वी होण्याचा प्रयत्न करू. संपर्कात राहून सल्ला घेत राहा. मी 24 तास उपलब्ध आहे. 100%. आपली कमेंट खूप छान वाटली जेणेकरून माझी कमतरता मला भरून काढता येईल व बरंच काही शिकता येईल. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. व्हॉट्सअप नंबर. आणि त्याच्या खाली अजून एका दादांनी कमेंट डॉक्टर केल्या. साहेब पहिलं तर त्यांनीच केली. ती जाऊ दे, त्याच्या खालच्या अजून एक आहे. बाजीचा मालक खूप चंचल मनाचा आहे. डॉक्टरांच्या वर विश्वास बैल मालकांनी ठेवायला हवा. बरोबर आहे. शपथ डॉक्टरांच्या सांगतो, बाजीच्या मालकाजवळ एक आठवडाभर येऊन राहायचं हा. मग कळेल बाजीचा मालक किती चंचल आहे. सकाळी उजाडल्याला कळत नाही, संध्याकाळी रात लागेल कळेल. चंचल हाय नाही, संयम आहे. उलट संयम ठेवू नाही, सगळं लक्ष देऊन केले. तुम्ही आतापर्यंत त्या डॉक्टरांनी केलेली ट्रीटमेंट पण बघा. आम्ही ज्या त्यावेळी सांगितले फरक पडलाय, चांगलाच फरक पडलाय. काय आपण रिअल सांगितलं काय कुठं सांगितलं नाही कुठं. बरं आता पळत नाही, बाहेर पळतोय, त्याला काय करायचं? हा, बरं शारीरिक दृष्ट्या केला सगळा केलाच की, आम्ही म्हणलेच सगळा केला, सर्दी गेली वगैरे म्हणजे काय असेल ते म्हणजे बाजू आज फरक पडला लगेच सांगितलं. बाजू आज व्यवस्थित आहे, चांगला चालायला लागलाय, त्याच्या तोंडातलं पाणी थांबलंय, त्याच्या नाकातलं, पुन्हा त्याचं डोळं स्वच्छ, सगळं आम्ही सांगितलंच की. आम्ही कुठं काय नाही म्हणलंय. आणि ही आपलं खरं सांगू का कुठं चुकतंय? आपण सगळं प्रामाणिक दृष्ट्या जे दाखवायला जातोय नाही तिथं सगळं पेंड खातंय. काय होते गैरसमज व्हायला लागले सगळ्यांच की ही अडगी आहे ते असं वाटायला लागलंय. म्हणजे काय होते माहिती का, सपोज सांगतो म्हणजे आपण हे करतो का नाही, काय काय व्हिडिओ पुरतं धरते आपल्याला, व्हिडिओ पुरतं. आणि ह्याच्यात कॅमेरा मागचे असं माहित नाही किती आपल्याला. पण आपल्या कॅमेरा माग आणि कॅमेरा पुढे आपण सत्य रिअलच वागतो. एवढंच की काही काही जण कॅमेऱ्यासाठी वेगळं असतात आणि कॅमेऱ्या पाठीमाग वेगळं वागतात. आता आपल्याला इथं भेटायला येतात, ती काय म्हणते तो इथं येस तोपर्यंत धाकधूक होती, तुम्ही आम्हाला किंमत देशीला का, तुम्ही आमच्याबरोबर बोलशीला का. आम्हाला भेटायला केली कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा स्वभाव कसा आहे. होय, रिअल मध्ये सांगा. हा की बाबा हा एखादा आला भेटायला. आता काय काय कमेंट येते दादा दादा एवढी तुम्हाला एवढी भेटा येते ती तुम्हाला चहा पाणी तर विचारते माहिती पहिलं. होय पहिलं. त्या परत आपण व्हिडिओ करायला मला माहिती का, जी दादा भेटा आले त्यासनी विचारा तुम्ही. काय सगळं असं दाखवायचं नसते चहा प्याला. हे बघा चहा प्यायला लागली कशी पिती बघा. होय. आणि मग ते नंतर आम्ही 1-2 व्हिडिओ दाखवलं सुद्धा, ते जाऊ दे, लांब लांबने भेटा येतात. आणि ह्या प्रेमासाठी, ह्या प्रेमाखातरच आम्ही एवढं सगळं करतोय धरतोय. फक्त कुणी गैरसमज करून घेऊ नका. आणि राहिला डॉक्टरांचा प्रश्न, तर त्या डॉक्टरांचा अभ्यास म्हणजे कुठल्या तर कोळ्याच्या डॉक्टरांचा अभ्यास भरपूर अभ्यास आहे. खरंच त्यांना 40 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाला तोड नाही. बास का, त्यांनी बाजी खरंच चांगला केलाय. त्याच्या काय मानण्याचं वगैरे दुखणं होतं ती त्यांनी काढलं. कमेंट करताना पण विचार करत जावा जरा, रिप्लाय देताना पण. आणि एकदा पण त्या रिप्लाय वरून असं रामान घातलेलं. होय. आणि आपल्या फॅमिलीला गैरसमज होतो, कारण की आता एमजे दादांचं पण बरोबर आहे. त्यांनी काय म्हटली ते की बाबा तुम्हाला कमेंट आल्या बरोबर आहे, होय तुम्ही रिमूव्ह करू शकता. दादा खरंच आमचं लक्ष नव्हतं दावा. मग तसंच ते अनेक मॅटर झालेलं माहिती आहे का होय तिकडे सत्य मुलाखतीच्या व्हिडिओ खाली. कसा विषय. आणि एमजी दादांना एकच सांगतो, 20,000 रुपये तुम्ही घेतो बोललेला, पण आम्हाला सांगणं झालं नाही. आणि अजून एक शेवट जाता जाता की एमजी दादांनी त्या गणेश दादांना, मिस्टर गणेश दादांना सांगितलंय की तुम्ही या, बाजी हाय तिथं, तुम्ही राहावा, बाजी बरा होस्तोवर मी बाजीचा 1 रुपया घेत नाही. वर्ष लागू दे, 6 महिने लागू दे, फक्त तुम्ही इथं येऊन राहावा तिकडे जाण्यापेक्षा. तर हा असा व्हिडिओ आजचा. कारण की त्यांनी सांगितलं व्हिडिओ सांगा तुम्ही. आम्ही असं भिवून वगैरे नाही बरं का, नाहीतर आणि गैरसमज होईल की आम्हाला ढोस मिळाला आहे की आई वगैरे वगैरे तसलं
शक्यच नाही आपल्याला. आणि आम्ही दादांच्या विषयी पण त्या व्हिडिओत बोललो की आम्ही दादांच्या विषयी काहीच वाईट बोललो नाही. ती म्हणते तुमचं काय नाही, फक्त तुमचं हित आहे की तुम्ही तुमच्या कमेंटला का डिलीट केलं. ज्यांनी व्हिडिओ केला म्हणजे तिकडं कुठलं तर ढोस मिळाला भक्ती त्यासनी असं नाही, दादांनी काय नाही. सांगितलं. नाही आपलं झालं त्यांचं आपलं बोलणं आहे, बाकीचे बघते त्यासनी वाटणार ग. होय, परत येणार की 100% मला माहिती आहे की कोणतं बोलणार नाही, दादा ती काय बोलते काय तुम्हाला ढोस टाकला तसलं काय नाही. प्रेमान झालं ते मग तिथे त्यांनी मला तसं बोललं तर त्यांचं नाव घ्या तुम्ही व्हिडिओ. ती म्हणतात माझ्या व्हिडिओ खाली त्यांनी कमेंट केली असती तर माझं मी बघितलं असतं, पण ती तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट आहे आणि त्यात सुद्धा त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली जाऊन बघा. बाजाच्या बाबतीत घेतला निर्णय. आता तिकडं म्हणजे कमेंट करूच नका आता, म्हणजे आपले MG दादांच्या ह्याच्यावर, कारण की कुठंच कमेंट करू नका, कुणाच्याच व्हिडिओ खाली काहीच करू नका. तुम्हाला जी काय बोलायचंय ती हिथं बोला. आम्ही काय कधी म्हणतो का कुणाला? नाही. चालतंय, चला ना वैरणीला जायचंय ना. आजचा हा स्पेशल व्हिडिओ होता, तो म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी. चला.